31 जानेवारी 1982 ची घटना आहे. रंगा आणि बिल्ला नावाचे खतरनाक अपराधी असतात. त्या लोकांना जेलमध्ये फाशी देण्याची तयारी चालू असते. फासावरती लटकवण्यात सुद्धा येतं. रंगा जो असतो तो 2 तास फासावर लटकवला जातो. ज्यावेळी डॉक्टर त्याची तपासणी करायला जातात, फासावर चढवलेली व्यक्ती ही मृत झालेली आहे, तोपर्यंत रंगा हा जिवंत असतो. भारताच्या इतिहासामध्ये ही घटना पहिल्यांदाच अशी घडली असेल की 2 तास कोणाला तरी फासावर लटकवलंय आणि ती व्यक्ती मृत होण्याच्या ऐवजी जिवंत आहे. नमस्कार, मी आहे सचिन. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आता जो घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहे तो आपल्या देशाची राजधानी दिल्लीतील तिहाड जेलमधील आहे. 31 जानेवारी 1982 सकाळी 5:30च्या सुमारास रंगा आणि बिल्ला या दोघा अपराध्यांना फासावरती लटकवण्यात येणार होतं. त्यावेळी त्या दोघांना सुद्धा सांगण्यात येतं, तुमची शेवटची इच्छा जर असेल तर मजिस्ट्रेट समोर तुम्ही लिहून पाठवू शकता. मजिस्ट्रेट येतील. दोघांनी पण या गोष्टीला नकार देतात. कोर्टाने जी वेळ ठरवली असते फाशी देण्यासाठी त्याच्या 10 मिनिटापूर्वी ह्या दोघांना सुद्धा आंघोळी करण्यास सांगितलं जातं. रंगा आंघोळी करतो पण बिल्ला आंघोळीसाठी नकार देतो. त्यावेळी रंगा आणि बिल्ला या दोघांची आपसामध्ये भांडणं होतात की तुझ्यामुळे मला फासावरती लटकवण्यात येतंय. फासावर लटकवण्यात येणार म्हणून बिल्ला खूप घाबरलेला असतो. पण रंगा जो असतो तो एकदम जॉली टाईपचा माणूस असतो. साहजिकच कोणाला जर माहित पडलं की आपल्याला फासावर लटकवण्यात येणार आहे तर त्याच्या पायाखालची जमिनी सरकली जाते. पण रंगाच्या चेहऱ्यावरती असा कुठल्याही प्रकारचा पश्चाताप दिसत नव्हता आणि या दोघांना सुद्धा फाशी देण्याच्या ठिकाणावरती जाऊन उभं केलं जातं. फासावर लटकवण्याच्या आधी तुम्हाला संपूर्ण घटनाक्रम जाणण्याची इच्छा झाली असेल की ह्या दोघांना सुद्धा फासावरती का लटकवलं जात आहे. संपूर्ण देशाला वाटत होतं की ह्या दोघांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावं. आज जसं काय एखाद्या अपराध्याविरोधात आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे मोर्चे वगैरे काढला जातो त्याच प्रकारचा आक्रोश त्यावेळी 1980च्या सालामध्ये या दोघांच्याही विरोधात संपूर्ण देशामध्ये आक्रोश उत्पन्न झालेल्या दोघांना फासावर लटकवण्यासाठी प्रत्येक भारतीय वाट पाहत होता. 26 ऑगस्ट 1978 ची घटना आहे. मदन मोहन चोप्रा हे आपल्या परिवारासोबत, ज्यांची मुलगी असते गीता चोप्रा आणि मुलाचं नाव असतं संजय चोप्रा, असं आपलं कुटुंब घेऊन ते क्वार्टर्स मध्ये राहत असतात. मुलगी ही जेसस मेरी सेकंडरी विद्यार्थिनी असते आणि त्यांचा मुलगा संजय हा 10वीत शिकत असतो. 26 ऑगस्ट 1978 ला रेडिओवरती गीता चोप्राची रेकॉर्डिंग होणार होती. तिला गाण्याचा, कल्चरल प्रोग्रामचा शौक होता. घरामध्ये ठरतं की छोटा भाऊ संजय सोबत तिने जावं आणि संध्याकाळी तिचे वडील तिला घेण्यासाठी तिकडे येणार होते. आणि दोघेही भाऊ बहीण आपल्या घरापासून थोडेसे दूरवरती येतात. काही टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा भेटते का पाहण्यासाठी. दोघेही रस्त्याच्या कडेला वाट पाहत उभे असतात. तेवढ्यात एक पिवळ्या रंगाची फिएट कार येते. कारला हात दाखवतात. कार येऊन त्यांच्या समोर थांबते. भाऊ बहीण हे त्या कारमध्ये बसतात. रेडिओ स्टेशनला निघू लागतात. फिएट कार थोड्या दूरवर गेल्यानंतर आपला रस्ता चेंज करते. त्यावेळी तिच्या बहिणीच्या लक्षात येतं, भाऊ लहान असल्या कारणाने त्याला रस्ता माहित नसतो, पण बहिणीचा रोजचा तो रस्ता असल्यामुळे तिला रस्ता बरोबर माहिती असतो ऑल इंडिया रेडिओ स्टेशनला जाण्याचा. तेव्हा तिच्या निदर्शनात येते की गाडी जी आहे ती रस्ता भटकवली गेलेली आहे आणि दुसऱ्या रस्त्याला जात आहे. त्यामुळे ती ड्रायव्हरला सांगते हा रस्ता रेडिओ स्टेशनला जात नाही. तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की गाडी योग्य दिशेने जाते आणि ह्याच ठिकाणी आपल्याला जायचंय. मुलगी त्याला सांगते की हा रस्ता चुकीचा आहे, पण तो ठणकावून सांगतो की हा रस्ता योग्य रस्ता आहे. तेव्हा दोघांमध्ये थोडी हातापाई होते आणि ती मुलगी त्या ड्रायव्हरचे केस वगैरे खेचू लागते. ड्रायव्हर एका हाताने गाडी चालवत असतो आणि एका हाताने तिच्याशी झटापट करत असतो. तिचा जो लहान भाऊ असतो तो खिडकीच्या बाहेर डोकावून पाहत असतो कुठे काही मदत भेटते का म्हणून आणि ओरडत असतो की आम्हाला वाचवा म्हणून. तेवढ्यात रस्त्याने एक व्यावसायिक घनश्याम नावाचा व्यक्ती त्यावेळी त्या रस्त्याने जात असतो आणि तो त्या मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकतो आणि त्याला ही गोष्ट कळण्यास वेळ लागत नाही की काहीतरी चुकीचं घडतंय आणि तो आपल्या स्कूटरनी फिएट कारचा पाठलाग करू लागतो. आणि हा संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला सांगतोय तो संपूर्ण घटनाक्रम घनश्यामने आपली जबानी नोंदवलेली असते. गाडीचा वेग जास्त असतो. घनश्याम सुद्धा त्याच वेगाने त्या फिएट कारचा पाठलाग करत असतो. तेवढ्यात रस्त्याने जाताना गाडीला लाल सिग्नल दिसतो. गाडीचा ड्रायव्हर गाडीला थोडीशी हळू घेतो आणि जसा ग्रीन सिग्नल भेटतो जाण्यासाठी फिएटवाला गाडीला जोरात वेगाने पळवतो. गाडीचा वेग जास्त झाल्यामुळे घनश्याम पाठलाग करत असताना तो मागे राहतो. तिथून हे दोघे सुद्धा गाडी एका निर्जन स्थळी घेऊन जातात. कुलजीत सिंग हा रंगा असतो आणि जसवीर सिंग हा बिल्ला असतो जो व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर असतो. जसप्रीत सिंग जो असतो तो बुरटा चोर असतो, छोट्या मोठ्या चोऱ्या वगैरे करायचा. याच्या आधी ती लोक मुंबईला वास्तव्याला होते. तिथेच ती लोक अपहरण वगैरे करून पैशांची वसुली करत असायचे
त्यावेळी ते लोक विचार करतात की आपण मुंबईवरून दिल्लीला शिफ्ट होऊया, दिल्लीला गेल्यानंतर आपण आपला हाच अपहरणाचा धंदा चालू ठेवूया. त्याच्यानंतर ती लोक या घटनेची वारदात करतात. गाडी त्यांची निर्जन स्थळावर आल्यानंतर ती लोक त्या मुलांना विचारतात की तुमचे आई वडील काय करतात. तेव्हा ती सांगते की मदन मोहन चोपडा माझे वडील हे नेव्ही ऑफिसर आहेत. इतकं ऐकल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरती रंग हा उडून जातो. रंगाबिल्लांनी त्या मुलांना याच्यासाठी अपहरण केलं असतं की त्यांना वाटतं की ही लोक अमीर घराण्याचे असतील आणि यांचं अपहरण केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे रक्कम यांच्या घरातल्यांकडून वसूल करू शकतो. 40 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी ऑफिसर्सकडे इतका पगारही नसायचा आणि त्यांच्याकडे इतकी रक्कम असणं शक्य नव्हतं. दोघांची सुद्धा चेहऱ्यावरती रंग उडल्यानंतर त्यांना आपला भविष्य आठवतं की या लोकांना जर सोडलं तर आपल्याला पोलीस अटक करतील आणि आपल्याला जेलमध्ये टाकून कैदेत ठेवतील. म्हणून दोघेही विचार करतात आणि संजयला त्या जंगलाच्या दिशेने घेऊन जातात. त्यावेळी बिल्ला त्या मुलावरती तलवारीने वार करतो आणि मुलगी जी असते ती रंगासोबत गाडीमध्ये असते, जिला तो चाकूच्या धाकेवरती तिच्यासोबत बलात्कार करत असतो. इथे रंगा तिच्यासोबत बलात्कार करत असतो, तिकडे बिल्लानी त्याचा तलवारीने वार करून त्याला मारलेलं असतं. बिल्ला पुन्हा आल्यानंतर बिल्ला सुद्धा त्या मुलीसोबत तेच कृत्य करू लागतो, तिच्यावरती पुन्हा बलात्कार करतो. 3.5 तासांचा कालावधी झालेला असतो. यांना अपहरण केल्यापासून तिच्यावरती बलात्कार सुद्धा झालेला असतो आणि तिच्या भावाचा मृत्यू झालेला असतो. बलात्कार केल्यानंतर ही लोक गाडीला सोडतात मजनीस पार्कला. मुंबईवरून आल्यानंतर ही लोक त्या मजनीस पार्कच्या जवळच भाड्याने घर घेतात आणि तिथे राहत असतात. इथेच त्यांचा प्लॅन झालेला असतो की अपहरण वगैरे करून आपण पैसे कमवूया. अशोका हॉटेल पासून ही लोक फियाट कार चोरी करतात. गाडी चोरी केल्यानंतर गाडीचे नंबर प्लेट वगैरे लोक चेंज करतात, डुप्लिकेट नंबर गाडीला लावतात. आपली मुलं हरवल्याची तक्रार नोंदवली जाते. हरवल्याची तक्रार केल्यानंतर त्यांचा खूप शोध केला जातो, पण ही लोक सापडत नाहीत. अपहरण झाल्याच्या 2 दिवसांनंतर 29 तारखेला एका शेतकऱ्याचा फोन येतो. जो शेतकरी असतो तो आपल्या गुराढोरांना घेऊन तिकडे चरण्यासाठी घेऊन गेला असतो. त्यावेळी तो दृश्य पाहतो आणि पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना देतो की अशा प्रकारचा मृतदेह इथे पडलेला आहे. आणि ज्यावेळी तपास केला जातो त्यावेळेस लक्षात येतं की शव पडलेला आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून गीता चोपडा आणि संजय चोपडा जे हरवलेले असतात त्या दोघांचाही हा मृतदेह आहे. अशी या घटनेची कल्पना जेसस आणि मेरीज कॉलेज जे आहे जिथे ती शिकत असते त्या कॉलेजमध्ये कळते. त्यावेळी कॉलेजमधली सगळी मुलं ही रस्त्यावरती उतरून हंगामा करू लागतात. त्या कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे रस्त्यावरती उतरू लागतात त्या अपराधांच्या विरोधात. आणि त्या मोर्चामध्ये एकच आवाज उठवला जातो की हे जे कृत्य ज्यांनी केलंय त्या लोकांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि त्यांना फासावर लटकवण्यात यावे, त्यांना शिक्षा द्यावेत. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी मोर्चे इतके अधिक वाढू लागतात, आक्रोश मोर्चाचा वाढू लागतो. त्यावेळी मंत्री हे त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन त्या लोकांना समजवू लागतात, पण त्याच वेळी मोर्चांकडून दगडफेक केली जाते. त्यातील एक दगड मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोक्यात जाऊन लागतो. त्यांचा रक्तस्राव होतो आणि त्यांनी घातलेला जो सफेद कलरचा ड्रेस असतो तो संपूर्ण रक्ताने माखून जातो. गोष्ट इतकी गंभीर असते की वृत्तपत्रांच्या प्रत्येक फ्रंट पेजवरती हीच वार्ता छापून येते. घनश्याम सुद्धा पेपरमध्ये ही वार्ता वाचतो. त्यावेळी दोन्ही मृत मुलांची चेहरे बघतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतात की ही तीच 2 मुलं आहेत ज्यांच्यासोबत खूप दुःखद घटना घडलेली आहे. त्यावेळी तो पोलीस चौकीत जातो आणि त्या दोन्हीही अपराध्यांचा स्केच बनवायला तयार होतो. आणि संपूर्ण स्केच तयार झाल्यानंतर तो स्केच वृत्तपत्रांमध्ये छापण्यात येतो. जवळील सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा त्यांचे छायाचित्र प्रकाशित केले जातात. संपूर्ण पोलीस दल संपूर्ण ताकदीने त्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करू लागते, पण त्यांना त्यांच्यामध्ये सफलता भेटत नाही. अपराधी सापडत नसल्यामुळे माणसांचा आक्रोश हा आणखीन वाढू लागतो. लक्षात येतं की जनतेचा आक्रोश काही शांत होण्याच्या तयारीत नाहीये. त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री असत मोरारजी देसाई हे स्वतः त्या दोन्ही मुलांच्या घरी जातात. अशी घटना पहिल्यांदाच घडली असेल की कोणते तरी प्रधानमंत्री हे एखाद्या पीडितेच्या घरी प्रधानमंत्री स्वतःहून गेलेत. कोणाच्याही घरी न जाण्याचा प्रोटोकॉल असतो, पण जनतेचा आक्रोश पाहता त्यांना जावं लागतं. पुढच्या इलेक्शनला त्यांची सरकार ही पडते. पोलिसांना आता फक्त एकच ह्या लोकांचा तपास चालू असतो. ती लोक विचार करतात की ही लोक गेलेत तर कुठे गेलेत. दोघे सुद्धा दिल्लीवरून सरळ मुंबईला जातात. मुंबईवरून आग्र्याला पोहोचतात. आग्र्याला गेल्यानंतर ती लोक कालका मेल मध्ये पोहोचतात. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही मोठा असतो, गुन्हेगार हा सापडला जातो. तसंच ह्या दोघांच्या सोबत सुद्धा घडतं. एखादी शिकार स्वतःहून येऊन जाळ्यात अडकते. ती लोक ज्या ट्रेनच्या बोगीमध्ये बसतात
ती सैनिकांची राखीव बोगी असते आणि ती ट्रेन ही दिल्लीला जात असते. ह्या दोघांनाही कल्पना नसते रेल्वेमध्ये सैनिकांसाठी राखीव बोगी ठेवली जाते. त्यावेळी त्या सैनिकांपैकी एक सैनिक ह्या लोकांना विचारतो की कोण आहात तुम्ही. तेव्हा रंगा सांगतो की आम्ही सुद्धा सैनिक आहोत. काढतं नसतं तेव्हा बिल्ला सांगतो की ते वाला कार्ड दाखव ज्याच्यामध्ये संपूर्ण पत्ता लिहिला असतो. त्यावेळी सैनिकांना त्यांच्यावरती संशय निर्माण होतो. त्यावेळी त्या सैनिकांपैकी एका सैनिकाला ते छायाचित्र आठवतं जे वृत्तमानपत्रांमध्ये छापून आलेलं असतं त्या घटनेबद्दल. तो विचार करू लागतो की ही लोक तेच तर नाहीयेत आणि दोघांना सुद्धा आत घेतलं जातं. गाडी थेट जाऊन पोहोचते दिल्ली स्टेशनला. दिल्ली स्टेशनला गेल्यानंतर रेल्वे स्टेशनला जे GRP असतात त्यांच्या हवाली या दोघांना सुद्धा सुपूर्द केलं जातं आणि सांगण्यात येतं की आम्हाला संशय आहे की जो नेव्ही ऑफिसरच्या मुलांसोबत घटनाक्रम झालेला आहे, जे वाईट कृत्य घडलेलं आहे, त्यांच्यामध्ये ही लोक सामील असावेत. आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री पटते की ही दोघे तेच आहेत. 30 तारखेला त्यांची गाडी सुद्धा सापडली जाते आणि नंबर प्लेटच्या आधारावरती मालकाचा शोध घेतला जातो. त्यावेळी अशोक हॉटेलला जवळ चोरी झालेली असते. तो चावीने दरवाजा उघडून दाखवतो. त्यावेळी गाडीमध्ये रक्ताचे डाग पडलेले असतात. काही छोटे मोठे चाकू असे हत्यारे पडलेले असतात. गाडी घेतल्यानंतर 20 दिवसांच्या आतमध्येच ती गाडी चोरीला गेलेली असते आणि गाडी ताब्यात आल्यानंतर त्याची संपूर्ण प्रकारे तपासणी चौकशी केली जाते. प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळव केली जाते. गाडीमधील भेटलेले जे सॅम्पल असतात मातीचे ते आणि घटनास्थळावरचे जे मातीचे सॅम्पल मॅच केले जातात. तेव्हा ते मॅच होतात आणि त्याचा DNA सुद्धा टेस्ट केला जातो. तो DNA सुद्धा मॅच होतो. पोलिसांच्या हाती संपूर्ण सबळ आणि भक्कम असे पुरावे त्यांच्या हाती लागले जातात. न्यायालयात गेल्यानंतर ह्या दोघांना सुद्धा फाशी सुनावण्यात येते. उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस जाते. त्यावेळी दोन्ही कोर्ट ह्या दोघांची फाशी ही कायम ठेवतं आणि ज्यावेळी हे दोघं राष्ट्रपतीला अपील करतात की त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेप करावीत आणि राष्ट्रपती सुद्धा त्यांची फाशी कायम ठेवतात. संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विरोधात खूप आक्रोश निर्माण झालेला असतो. बहुतेक ही देशातील पहिली घटना असेल की जिला 4 वर्षामध्ये तिचा निकाल लागला असेल. दोघांना सुद्धा फाशी कायम झाल्यानंतर 31 डिसेंबरला या दोघांना फासावर लटकवण्यासाठी फकीर आणि कालू नावाचा जल्लाद या दोघांना फासावर लटकवण्यासाठी बोलावला जातो. जल्लाद ट्रिगर दाबतो. दोघे सुद्धा फासावर लटकले जातात. साहजिकच आहे, कोणी फासाच्या फंदामध्ये अडकलं निश्चितच त्याची मानेची हड्डी तुटून त्याचा मृत्यू होणं स्वाभाविकच आहे. 2 तासाचा वेळ निघून जातो. 2 तासानंतर डॉक्टर कन्फर्म करण्यासाठी येतात की दोघे मृत झालेत का म्हणून. तेव्हा डॉक्टरांच्या निदर्शनात येतं की रंगा तर मेलेला आहे पण बिल्लाचा श्वास हा अजूनही चालू आहे. जेल प्रशासनासमोर सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना फाशी तर दिलेली आहे पण त्याचा श्वास हा अजूनही चालू आहे. काय करायचं. त्यावेळी एक माणूस खाली जाऊन त्याचे पाय खेचू लागतो. तो पाय तिथपर्यंत खेचतो जोपर्यंत त्याचा श्वास हा निघत नाही आणि दोघांना सुद्धा फासावर लटकवण्यात येतं. फासावर लटकवण्याच्या आधी काळ्या कपड्याने तोंड याच्यासाठी झाकलं जातं की जीभ आणि डोळे हे बाहेर जातात. चेहऱ्याचा संपूर्ण आकार हा फाशी दिल्यानंतर बदलला जातो. जो बघून कोणालाही किळस वाटेल किंवा भीती वाटेल त्याच्यासाठीच काळ्या कपड्याने त्यांचा चेहरा टाकला जातो. संपूर्ण घटनाक्रम ऐकवण्याचा आपला उद्देश कोणालाही बदनाम करणं किंवा कोणाचाही अपमान करण्याचा नाहीये, तर तुम्हाला सतर्क करणं आणि जागृत करण्याचा आहे.